श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना, जीवनाचा प्रवास करत असताना नाही म्हणता येणं हे फार गरजेचं आहे. आपल्या घरी, मित्रपरिवारात, ऑफिसमध्ये किंवा जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असलो ना, तरी ज्या गोष्टी जमत नाहीत किंवा ज्या गोष्टी पटत नाहीत किंवा ज्या गोष्टी आपल्याला करता येत नाहीत, त्या साऱ्या गोष्टींना नाही म्हणणं किंवा नाही म्हणता येणं हे फार गरजेचं आहे. श्रोते हो, नात्यामध्ये तर नाही म्हणताच यायला हवे. जसं की आपल्याला नाही जमत एखादी गोष्ट करायला आणि अचानक जवळची एखादी व्यक्ती तीच गोष्ट करायला सांगत असते, तेव्हा आपण प्रेमापोटी सहज हो म्हणून टाकतो. एखादी अन्यायकारक गोष्ट आपल्यासोबत घडून जाते आणि फक्त आपल्याला एका नाही न म्हणता येण्यामुळं आणि त्या सवयीमुळं. आणि श्रोते हो, जेव्हा आपल्याला कळायला लागतं ना की आपल्यावर अन्याय झालाय, तेव्हा फार उशीर झालेला असतोय आणि आपल्या हातामध्ये पश्चातापाशिवाय काहीच राहिलेलं नसतंय. त्यामुळे श्रोते हो, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चालताना सोबत नाही हा शब्द घेऊन चालायचं आणि जिथं खरंच गरज आहे ना, तिथं वापरत चालायचं. इतकंच. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो, इच्छा पूर्ण झाली तर लोभ वाढतो. म्हणून मनुष्यानं नेहमी संयमानं राहावं. कशा तरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होत नसतो. हजारो लोक येऊन कान भरून जातील, पण विश्वास कोणावर ठेवायचा हा निर्णय मात्र आपला असतो. हरामाचा पैसा फक्त मस्ती करायचं शिकवतो, मात्र घाम गाळून कमावलेला पैसा आयुष्य जगायचं कसं हे शिकवतो. परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलंही कार्य सिद्धीस जात नसतं. माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं. मनापासून बोलणं आणि मन राखण्यासाठी बोलणं यातला फरक तुम्हाला जरी कळत नसला तरी तो समोरच्याला जाणवत असतो. जिथं जाऊ तिथं स्वागत, जिथून निघू तिथं दुःख, आणि जिथं जाणार असू तिथं सगळे वाट बघतील असं वर्तन असावं माणसाचं. आयुष्यात किती ब्लॅक आणि व्हाईट गोष्टी घडल्या तरी आपण आपलं कलरफुल जगणं सोडायचं नसतं. दोन गोष्टी सोडून माणसं जोडत चला. एक म्हणजे खोटेपणा आणि दुसरा म्हणजे मोठेपणा. वाईटाची उंची किती मोठी असली तरी ती सत्यापेक्षा नेहमी लहान असते. प्रत्येक जण रडूनच दुःखाला सामोरा जातो असं नसतं. काही लोकांच्या हसण्यात सुद्धा अपार वेदना दडलेल्या असतात आणि त्या समजून घेणारं कोणीच नसतं. म्हणून माणूस चेहऱ्यावर जास्त हास्य ठेवून जगत असतो. डोळ्यांना दिसतं ते कधी खरं नसतं. असतो तो फक्त भास. प्रत्येकाच्या आयुष्यात एक आवडती व्यक्ती असते, कोणाची सोबत तर कोणाची आठवणीत. आपलं स्वतःचं वाईट व्हावं असं वाटत नसेल तर दुसऱ्याचं पण वाईट करू नये माणसानं. माणूस नजरेतून तेव्हाच उतरतो जेव्हा आपल्याला सत्य माहीत असतं, पण तरीही समोरची व्यक्ती आपल्याला तोंडावर खोटं बोलत असते. एखादं संकट आलं की समजायचं त्या संकटाबरोबर संधी पण आले, कारण संकट हे कधी संधीशिवाय एकटं प्रवास करत नाही. संकट हे संधीचं राखणदार असतं.
तुम्ही फक्त संकटावर मात करण्याचं सामर्थ्य ठेवा, मग संधी ही तुमचीच असते. जे प्रेम शरीरापलीकडे पोहोचतं ते प्रेम शेवटपर्यंत एकमेकांना साथ देण्याचा प्रयत्न करत असतं, आणि यालाच निस्वार्थ प्रेम भावना असं नाव असतं. कष्ट हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. तो वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पाडतो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तरही शब्दात दिलं पाहिजे असं काही नसतं. गप्प बसलं तरी समोरच्याला बरोबर समजतं. ज्याला काळजी असते त्याला वेळ मागावा लागत नाही. प्रार्थनेमुळं देव बदलत नाही, तर प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते. आठवून आठवून भांडते ती बायको असते, आणि विसरल्यानं जो बोलणी खातो तो नवरा असतो. आयुष्यात कितीही मोठं झालं, कितीही श्रीमंत झालं, तरीही आईसारखी मोठी दौलत मिळत नाही. तिच्या प्रेमासमोर स्वर्ग सुखी कमी असतं, आणि कदाचित याच कारणामुळे देवाने सुद्धा आईच्या पोटी जन्म घेतलाय. तक्रारींची यादी वाढवण्यापेक्षा समाधानाचा मार्ग शोधणं हे महत्वाचं असतं. आपली जिव्हाळ्याची माणसं तीच असतात जी आपल्या आवाजावरून सुद्धा आपल्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात. मूर्खांशी वाद घालून कोणीही बुद्धिमान होत नाही. मूर्खावर विजय मिळवण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं. लोकांचं निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण केलेलं हे कधीही उत्तम असतं. हारतो तोच जो सारखा तक्रारी करतो, आणि जिंकतो तोच जो वारंवार प्रयत्न करतो. आयुष्यात बऱ्याच ठिकाणी अश्रूंपेक्षा तुमचं खंबीर राहणं जास्त महत्वाचं असतं. तुमची नियत ही चांगली ठेवा. आयुष्यात पश्चातापाची वेळ येणार नाही.